शेतकरी कर्जमाफीसह विविध प्रश्नी बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात, तर 4 महामार्ग जाम। दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार, कडूंचा इशारा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन, दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार। नागपुरातून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम। बच्चू कडूंनी मागणीपत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय घेता येईल ते आम्ही करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतं। राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका आणि पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो, कार्यकर्त्यांची भावना, सूत्रांची माहिती। निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार, अंधारेंचं आव्हान। अंधारेंनी 2 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोट दाखवली। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चारित्र्य हनन का केलं गेलं? चाकणकर कुणाला वाचव पाहतायत? तटकरेंनी चाकणकरांना आवरावं, सुषमा अंधारेंकडून समाचार। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत, मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याचा उल्लेख। तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। मागील निवडणुकांमध्ये चपडी बकरी देऊन या ठिकाणी निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार, अजित पवारांचे आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका। कार्यालयातील लावणीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया। चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा, अजित पवारांच्या सूचना। समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांना समन्स, 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचेही आदेश। तर या प्रकरणासंदर्भात जे सांगायचंय ते कोर्टाच्या पुढच्या तारखेला सांगेन, धंगेकरांची प्रतिक्रिया।